न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वैजापूर तालुक्यातील आमदारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडले। वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरणारे सर यांनी शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न, एआय तंत्रज्ञानाबद्दलचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे टॉवरची रेंज, प्राण्यांनी केलेले हल्ले व त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यासाठी 25 लाख व कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी यासारखे ग्रामीण भागाचे प्रश्न विधान भवनात त्यांनी मांडले। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। धन्यवाद अध्यक्ष महोदय। सत्ताधारी पक्षाने तो 293चा प्रस्ताव आणला, त्या प्रस्तावावरती चर्चा करण्यासाठी आणि प्रस्तावाचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने मी इथे उभा आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार साहेब यांचं मी मतदारसंघाच्या वतीने मनापासून या ठिकाणी अभिनंदन करीन। या ठिकाणी आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब या ठिकाणी बसलेले आहे, त्यांचंही मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्त्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मी अभिनंदन करीन। अध्यक्ष महोदय, एआय फॉर ॲग्री 2026 या नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी करण्याचा जो निर्णय घेतला, खऱ्या अर्थाने 2 दिवसापासून यावरती चर्चा होतीये आणि ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। एक नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी या सरकारने आणलं, त्यामध्ये खऱ्या अर्थाने एक 2-3 गोष्टी फक्त मी या ठिकाणी एक सूचना म्हणून त्या ठिकाणी सांगणार आहे। का अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये जेव्हा नवीन तंत्रज्ञान आपण मोबाईलच्या मार्फत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करण्याचा आपण प्रयत्न करू, तेव्हा आज बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मोबाईलची रेंज नाही आणि म्हणून मी महसूल मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करीन, कृषी मंत्री महोदयांना विनंती करीन का प्रत्येक ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचावं आणि त्याचा वापर कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करावं, त्यासाठी आपण कृषीच्या मार्फत त्या ठिकाणी शिबिरं घेणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे। एवढी सूचना त्या ठिकाणी मी आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी पोहोच करणार आहे। अध्यक्ष महोदय, बरेच ग्रामीण भागाचे शेतकरी आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला जुगाड म्हणतो, का जुगाड नवीन नवीन प्रयोग त्या ठिकाणी करता आणि म्हणून मी महसूल मंत्री महोदयांना या ठिकाणी आपण हजर असल्यामुळे आपल्याला विनंती करीन का नवीन जे शेतकरी असं जुगाडाच्या मार्फत त्या ठिकाणी जे नवीन तंत्रज्ञान आणू पाहता, त्यांची एक कमिटी आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी तयार करणं अपेक्षित आहे आणि ह्या तंत्रज्ञानामध्ये आणखीन कशी भर घालता येईल त्याचाही प्रामुख्याने त्या ठिकाणी पाहण्याची गरज म्हणून आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करीन। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही तरी आमच्या भागामध्ये पंजाबराव डग साहेबाचं त्या ठिकाणी नाव घेतो, कारण पंजाबराव डग साहेब काय म्हणता आणि त्यावरती उद्या शेतकऱ्यांनी काय करायचंय हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासारख्या माणसाला कमिटीमध्ये घेणं अपेक्षित आहे, असं मी खऱ्या अर्थाने महसूल मंत्री महोदयांना त्या ठिकाणी विनंती करील। या ठिकाणी मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्त्याची घोषणा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केली। मी त्या ठिकाणी उल्लेख केला की महसूल मंत्री या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्त्यामुळं मॅन ऑफ द मॅच ठरले, असं मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी उल्लेख केला होता। परंतु एक अत्यंत चांगली योजना आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत आज प्रत्येक शेतकरी जर पाहिला तर पहिले पायी जायचा, परंतु आज 2 व्हीलर 4 व्हीलर त्याच्याशिवाय शेतकरी जात नाही। अक्षरशः मी असं सांगेल का शेतीमध्ये मजूर सुद्धा काम करायचं जर असेल तर शेतापर्यंत मजूरला सुद्धा आम्हाला 4 व्हीलर मध्ये पोहोच करण्याचं काम करावं लागतं। म्हणून अध्यक्ष महोदय, खूप चांगली योजना आहे, परंतु 1-2 सूचना फक्त मी त्या ठिकाणी बोलणार आहे का मी रुंदीच्या बाबतीमध्ये 2 तारखेला सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये जो रस्ता आपण मुख्यमंत्री पानंद रस्त्यामध्ये करणार आहे त्याचा खालचा भाग हा 9.10 असावं आणि त्याचा टॉप 5.5 मीटरचा असावं। मी आमच्या एडीएम साहेबाला आणि तहसीलदार साहेबाला सांगितलं
मला साहेब एवढं तर होणार नाही, कारण दोन्ही बाजूला ड्रेनेज आहे. म्हणजे एका रस्त्याला जवळजवळ 36 फूट जागा प्रत्यक्षपणाने त्या ठिकाणी लागतीये. आणि म्हणून ज्या ठिकाणी कमी जागा असेल त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नाही झाली तरी चालेल, परंतु तो रस्ता त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि महसूल मंत्री महोदय, त्या ठिकाणी आपण खडीकरणाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही. आणि खडीकरणाचा उल्लेख जर त्या 15 लाख रुपयामध्ये जर झाला तर ते रस्ते अत्यंत चांगले होईल. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं थोडीशी वेळ द्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सरकारचं कौतुक यासाठी करणार आहे का अशा रस्त्यावरती जर काही अतिक्रमण जर झालं तर पोलीस बंदोबस्त फ्री देण्याची त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे. आणि मोजणीसाठी मोफत मोजणी हे सुद्धा त्या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने या दोन्ही पॉईंटच्या बाबतीमध्ये सरकारचं अभिनंदन करणार आहे. अध्यक्ष महोदय, वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू जर झाला तर आपण फॉरेस्ट मार्फत 25 लाख रुपये त्यांना त्या ठिकाणी सरकार द्यायचं. परंतु एक चांगला निर्णय घेतला का त्या कुटुंबातला ज्या शेतकऱ्याचा माणूस गेला त्या कुटुंबातला एक माणूस सरकारी नोकरीमध्ये त्या ठिकाणी जॉईन करावं. अध्यक्ष महोदय, मागील वर्षी माझ्या तालुक्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये वाकलेला एक घटना घडली, बाबुळतेला एक घटना घडली, जिरीला एक घटना घडली. परंतु हा जर शासन निर्णय लवकरात लवकर जर त्या ठिकाणी जर झाला ते एक महत्वाचं काम त्या ठिकाणी मार्गी लागल. अध्यक्ष महोदय, हे मायबाप सरकार आहे आणि मायबाप सरकार मी खऱ्या अर्थाने आजच्या 293च्या प्रस्तावावरती एवढीच विनंती करणार आहे का जर शेतकरी जर सुखी करायचा असेल तर या परवाच्या बजेटमध्ये खऱ्या अर्थाने कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला अपेक्षित आहे. आणि जर कर्जमाफीची घोषणा जर त्या ठिकाणी जर झाली तर आमचा शेतकरी सुखी होईल. अध्यक्ष महोदय, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा क्रमांक 2 आपण चालू करतोय म्हणतोय, परंतु अजूनपर्यंत 21 जिल्ह्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोखरा अद्यापर्यंत त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही. मी या ठिकाणी महसूल मंत्री महोदय बसले त्यांना विनंती करणार आहे, कृषी मंत्र्यांना विनंती करणार आहे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 21 जिल्ह्यामध्ये जर लवकरात लवकर चालू जर झाले तर शेतकऱ्याच्या विकासाचा एक मेन केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी मी मुद्दाम त्या ठिकाणी सांगेल. अध्यक्ष महोदय, 2च प्रश्न या ठिकाणी मी सांगेल का आपण पुणे जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये या वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांचं शेतीमालाचं संरक्षण व्हावं यासाठी सौर ऊर्जा कुंपणाची त्या ठिकाणी आपण घोषणा केलेली आहे. मी सांगेल का माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हरिणे, बिबटे, वाघ त्या ठिकाणी, डुकर त्या ठिकाणी, रानगाई त्या ठिकाणी. आणि म्हणून जसं 3 जिल्ह्याचा प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी विचार केला तसं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार करावा. आणि शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, आज सौर ऊर्जामुळं शेतकऱ्याला लाईट कनेक्शन देणं बंद झालं. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करेल का सौर ऊर्जा, सोलर जरूर वापरा, परंतु ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाईपलाईनचं काम आहे, मोठ्या प्रमाणामध्ये चढावरती आम्हाला पाणी घेऊन जायचंय, तिथं मात्र त्या शेतकऱ्याला मागेल त्या प्रमाणात कनेक्शन देण्याची मुभा द्यावी असं त्या ठिकाणी प्रामुख्याने विनंती करतो. मला संधी दिली, आपले कोटी कोटी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी.